हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 27 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. आता नुपूर ही मल्हारच्या घरी राहायला गेली आहे आणि मल्हारने बायको म्हणून तिच्यावर हक्कसुद्धा गाजवला. नुपूरला हे आवडलं नाही, पण त्यानंतर जियाने मल्हारला एक भारी आयडिया दिली की तुमच्या लग्नानंतरचे सगळे फंक्शन करून घ्यायचे आणि मग त्यांचं रिसेप्शनसुद्धा ठरलं आणि तायडीने नुपूरच्या ड्रिंकमध्ये असं काहीतरी गुंगीचं औषध मिसळलं ज्यामुळे नुपूर ही भानावर नाही राहिली, चक्क सगळ्या पाहुण्यांसमोर नाचायला लागली. नुपूरची लायकी दाखवून द्यायची असा तायडीचा प्लॅन होता. पण नुपूर ही खरंच नशेत होती की माहीत नाही, पण या गोष्टीचा फायदा घेऊन नुपूरने चक्क तायडीच्या सनसनीत मुस्काटात मारली आहे. या तायडीचं थोबाडच फोडलंय, त्यामुळे तायडीला जबर धक्का बसला. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच रात्र असते. नुपूर किचनमध्ये येते. नुपूरला प्यायचं पाणी हवं असतं. नुपूर आजूबाजूला सगळीकडे पाहते. नुपूर पाण्याचा माठ शोधत असते, पण तिला पाण्याचा माठसुद्धा सापडत नाही. ती फ्रीज उघडून पाहते तर फ्रीजमध्ये काही नसतं. आजूबाजूला पाहते तर कोठेच पाण्याचा जार नसतो, माठ नसतो, पाण्याच्या बाटल्या नसतात. पाणी आहे तरी कोठे, पाणी कसं प्यायचं हाच प्रश्न नुपूरला पडतो. आणि तेवढ्यात मल्हार किचनमध्ये येतो. नुपूरला पाहून त्यालासुद्धा आश्चर्य वाटतं की नुपूर किचनमध्ये आहे. आणि मल्हार म्हणतो, नुपूर. नुपूर मागे वळून पाहते आणि मल्हारला जाब विचारते, तुम्ही माझ्यावर नजर ठेवताय का? मल्हारला खूप वाईट वाटतं आणि मल्हार म्हणतो, मी तुझ्यावर का नजर ठेवेल? नजर परक्या माणसांवर ठेवली जाते आणि तू तर माझी बायको आहे. बायको हा शब्द ऐकून नुपूरला खूप राग येतो. आणि इकडे तायडीने चक्क मल्हार आणि नुपूर यांच्या लग्नाचे विविध बॅनर जाळलेले असतात. हे पाहून तायडीचा बाप खूप घाबरतो. तर तायडी वेड्यासारखी हसू लागते. तायडीचा बाप विचारतो, तायडे हे काय केलंस तू? तर तायडी चिडून विचारते, मग काय करायचं होतं मी? तुम्हाला माहिती आहे ना, त्या नुपूरला या घरात न येऊ देण्यासाठी मी किती प्रयत्न केले होते, काय काय केलं होतं मी, पण शेवटी ती नुपूर या घरात आलीच. तायडीचा बाप म्हणतो, शांत हो नुपूर, सगळं ठीक होईल. नुपूर चिडून म्हणते, ते ठीक करण्यासाठी तर मी हे जाळतीये. जसं आज मी हे सगळं जाळलंय ना, तसं मला त्या नुपूरचं भविष्य, तिचं वर्तमान सगळं जाळून टाकायचं आहे. तायडी खाली बसते. तायडीचा बापही खाली बसतो. तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तायडी चिडून म्हणते, ओ बाबा, काही कळतंय का? काही समजतंय का? नुपूर घरात परत आली आहे आणि जर ती येथे राहिली ना तर 2 वेळेचं खायला नाही भेटायचं आपल्याला. रस्त्यावर भीक मागावी लागेल. आणि मी त्या नुपूरला घराबाहेर काढण्यासाठी एवढे प्रयत्न केले, सगळं केलं, पण सगळं फेल झालं. तायडीचा बाप तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण तायडी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, गप्प बसायचं. तुम्ही काही माझा फायदा तर करून देत नाही, उलट मला आणखीन त्रास देता. ती नुपूर या घरात जास्त वेळ राहायला नको. त्या नुपूरला घरातून बाहेर काढण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील. आणि तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा ती घरात आली होती ना, तेव्हा तिच्या डोळ्यात मल्हारबद्दल तिरस्कार नव्हता, मल्हारबद्दलचा राग नव्हता, तर तिच्या डोळ्यात होता कॉन्फिडन्स, खूप मोठा कॉन्फिडन्स. आणि हा कॉन्फिडन्स आपल्यासाठी खूप धोकादायक आहे बाबा. तुम्हाला कळत नाही येते. नुपूरने तर लग्नातून निघून जाताना सांगितलं होतं ना, तिला मल्हारचं तोंड पाहायचं नाही आहे, ती मल्हारशी संसार करणार नाही. मग घरात ती परत कशी आली? सांगा ना, कशी आली? मला नाही कळते, तुम्हाला सुद्धा कळत नाही का? करा विचार, कशी आली? तायडीचं हे विक्षिप्त वागणं पाहून तायडीचा बापसुद्धा चांगलाच घाबरतो. आणि इकडे मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, मला माहिती आहे तू या घरात नवीन आहेस, एकदा दोनदा येऊन गेली आहे, पण तरीसुद्धा नवीन असल्यामुळे तुला काय हवंय नकोय ते मी पाहू शकतो ना, तुला देऊ शकतो. नुपूर चिडून म्हणते, बस झालं सर, जास्त पुढे पुढे करायची गरज नाही आहे, तुम्ही माझ्या मागे पुढे करू नका. तर मल्हार म्हणतो, असं कसं? तू माझी बायको आहे, मग तुझ्या मागे पुढे केल्याने काय फरक पडतो? नुपूर खूप चिडते आणि म्हणते, सर, मला माहिती आहे तुम्ही हे पुन्हा पुन्हा तू माझी बायको आहे, तू माझी बायको आहे म्हणून माझ्यावर हक्क गाजवताय आणि मला याचा काहीच फरक पडणार नाही. कदाचित तुम्ही खरं बोलत असाल, पण माझं तुमच्याबद्दलचं मत बदलेल असं सुद्धा होत नाही. मल्हार म्हणतो, नुपूर, तुला खरंच वाटतंय का ही कॉन्स्पिरेसी आहे, मी काहीतरी षडयंत्र करतोय? अगं साधी गोष्ट आहे. मला आहे ना, खरंच तू या घरात आल्यापासून खूप आनंद झाला आहे. त्यामुळे मला झोपच येत नव्हती. मी ॲक्च्युली झोपायचा प्रयत्न केला, पण झोपच आली नाही. म्हणून सहजच मी घरभर फिरत होतो आणि किचनमध्ये अचानक तू दिसली. काय हवंय ते विचारलं
तर तुला यामागे सुद्धा मी जाणून बुजून करतोय, काहीतरी अर्थ घेऊन करतोय असं का वाटतंय? नुपूर चिडून म्हणते, सर तुम्ही ना अगदी टिपिकल नवऱ्यासारखे वागताय, हे लक्षात ठेवा. तुम्हाला बायकोवर हक्क गाजवायचा आहे म्हणून तुम्ही असं करताय. मल्हारला खूप राग येतो. मल्हार चिडून म्हणतो, मी टिपिकल नवऱ्यासारखं वागतोय? नुपूर, जर का मी टिपिकल नवऱ्यासारखं वागत असतो ना, तर आता तू माझ्या बेडरूममध्ये असती, हे लक्षात ठेव. तू आईंबरोबर गेस्ट रूममध्ये आहेस, याचा अर्थ तू या घरची गेस्ट होत नाही. तू शेवटी या घरची लक्ष्मी आहेस आणि या घरात नवी नवरी आहेस. तुला काय हवंय, काय नकोय हे पाहणं माझं कर्तव्य आहे. नुपूर चिडून म्हणते, बस झालं सर, हेच हेच जे तुमचं बोलणं आहे ना, मी या घरची लक्ष्मी आहे, नवी नवरी आहे, तुमची बायको आहे, यालाच म्हणतात बायकोवर हक्क गाजवणं, आणि मला तेच नको आहे. नुपूरचं हे वागणं मल्हारला काही आवडत नाही आणि इकडे तायडीचा बाप तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. अगं तायडे, शांत हो. आजपर्यंत किती जणांना तू वाटी लावलंय, मग या नुपूरचं एवढं काय टेन्शन घेतीये? तर तायडी म्हणते, हो बाबा, मी सुद्धा हेच ठरवलंय. आता माझा फोकस आहे ना मल्हार आणि नुपूरवर नाही, तर फक्त त्या नुपूरवर असणार आहे. त्या नुपूरला कसं मी बेचिराग करते, तिला मी कसं कायमचं संपवते ना, ते तुम्ही पाहतच राहा. तायडीचा बाप चांगलाच घाबरतो आणि तायडी या जळणाऱ्या पोस्टरकडे विक्षिप्तपणे पाहत असते. नुपूर 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 असं बोलत असते. खरंच हा सीन खूप डेंजरस आहे. तायडीची ॲक्टिंग खूप भारी आहे आणि इकडे मल्हार हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करतो. नुपूर, मी असं काहीच करत नाही आहे. मी फक्त साफ मनाने तुला मदत करतोय. तू या घरात नवीन आहे, तुला काय हवंय नकोय ते पाहतोय. आणि ठीक आहे, तुझ्यासाठी नको तर आईंसाठी करतो, आईंसाठी मी देतो. काय हवंय सांग? नुपूर चिडून म्हणते, मला काही नकोय आणि आईंसाठी तर म्हणूच नका. मला आहे ना हे सगळं कळतंय. एकतर माझ्याशी नाहीतर मग आईशी गोड गोड बोलायचं, आईच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि चालवायची. आम्हाला तुमच्या हातून काहीच नकोय असं म्हणून नुपूर रागारागाने निघून जाते. मल्हारला कळतच नाही या नुपूरशी कसं वागावं, कसं बोलावं. पण आता शेवटी बायको आहे, लग्न केलं आहे, तर काही ना काही ते नुपूरसाठी करावंच लागेल ना. आणि मला पूर्ण विश्वास आहे नुपूर, आज जरी तू माझ्यावर रागावलेली असली ना, तरी एक ना एक दिवस तू स्वाभिमानाने सगळ्या जगाला स्वतःचं नाव सांगशील, नुपूर मल्हार खानविलकर. आणि तो दिवस नक्कीच लवकरच येईल असा माझा पूर्ण विश्वास आहे. म्हणजे नुपूर घरी आल्यापासून मल्हारचा कॉन्फिडन्स वाढला आहे, तो खूप खुश आहे. इकडे नुपूर ही रागारागाने गेस्ट रूममध्ये येते. आशा विचारते, काय ग नुपूर, काय झालं? तू पाणी आणायला गेली होतीस ना? तर नुपूर चिडून म्हणते, आणताय ना, तुझे मल्हार सर घेऊन येत आहे पाणी. आशा म्हणते, खरंच मल्हार आहे ना खूप चांगला मुलगा आहे. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सगळ्यांना आनंद कसा मिळेल ना, याकडे त्याचं बारीक लक्ष असतं. खरंच चांगला मुलगा आहे तो. नुपूर चिडून म्हणते, आई तू हे जाणून बुजून करतेस का गं? त्या माझ्यासमोर त्यांचं कौतुक करायचं, मग माझ्या मनात प्रेम निर्माण होईल असं तुला वाटतं का? हा तुझा गैरसमज आहे, असं काहीच होणार नाही आहे. आशा म्हणते, मी का जाणून बुजून कौतुक करेल? तो कौतुक करण्यासारखा आहे म्हणून कौतुक करते. नुपूरला मात्र हे बिलकुल आवडत नाही आणि त्याच वेळेस मल्हार पाण्याचा जार आणि ग्लास घेऊन तेथे येतो आणि म्हणतो, आई हे घ्या पाणी. आणि मला माहीत नव्हतं की पाण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीहून सुद्धा वातावरण एवढं तापू शकतं. आशा हसू लागते. मल्हार म्हणतो, आजपर्यंत मी फक्त ऐकलं होतं की नवरा बायकोमध्ये छोट्या छोट्या गोष्टींहून भांडण होतं, पण ते भांडण असं होतं, कसं होतं आणि किती पुढे जाऊ शकतं ना, ते आज मला कळतं आहे. हे ऐकून नुपूर खूप चिडते आणि म्हणते, सर तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी या गोष्टीचं उत्तर देईल आणि मग आपले वाद होतील, तर असं काही होणार नाही आहे. मला तुमच्याशी वाद घालण्याची कोणतीच इच्छा नाही आहे. आशा आणि मल्हार हसू लागतात. मल्हार म्हणतो, आई मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात, पण सध्या वातावरण आणि वेळ ठीक नाही आहे, मी येतो, गुड नाईट असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. आणि तेवढ्यात रेवती मावशी या दोघींच्या रूमजवळ येत असते. नुपूरला आशा समजावून सांगते, अगं नुपूर, तुला त्याच्यावर प्रेम नसेल करायचं नको करू, पण 2 शब्द तर नीट बोल त्याच्याशी. ही त्याच्याशी बोलण्याची, त्याच्याशी वागण्याची पद्धत नाही आहे. तर तेवढ्यात रेवती मावशी या दोघींचं बोलणं बाहेरून ऐकू लागते. तर नुपूर म्हणते, आई तुला माहिती आहे ना, आपण एका वेगळ्या उद्देशाने या घरात आलो आहोत आणि मला फक्त ती गोष्ट पूर्ण करायची आहे, मला इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. हे ऐकून रेवती मावशीला मोठा धक्काच बसतो. नुपूर कोणता उद्देश घेऊन या घरात आली आहे? नेमकं ती या घरात का आली? तिला काय करायचं असेल? हाच प्रश्न रेवती मावशीला पडतो. तिला खूप टेन्शन येतं. रेवती मावशी लगेचच तायडीच्या रूममध्ये येते. दरवाजा उघडते
तायडे तायडे अशी हाक मारते, पण तायडी काही तिच्या रूममध्ये नसते. रेवती मावशीला कळतच नाही तायडी नेमकी गेली तरी कुठे. आणि तेवढ्यात रेवती मावशीची नजर ही बेडच्या पुढे सोफ्याजवळ जाते आणि तिला जबर धक्काच बसतो, कारण तायडी चक्क तेथे बसलेली असते. आणि तायडी जे काही करत असते ना ते पाहून रेवती मावशीला धडकीच भरते. तायडीच्या समोर मल्हार आणि नुपूरच्या लग्नाचे सगळे फोटोग्राफ्स असतात आणि या फोटोग्राफ्समधून तायडी चक्क नुपूरचा चेहरा कापत असते, म्हणजे नुपूर आणि मल्हारला एकमेकांपासून वेगळं करत असते. रेवती मावशी ही तायडीजवळ येऊन बसते आणि तायडीला विचारते, तायडी हे काय करतेस तू? तर तायडी म्हणते, रेवती मावशी तू स्लॅम बुकबद्दल ऐकलं असेल ना? तर मावशी सांगते, हो ऐकलंय. तायडी सांगते, त्यात आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाही त्या गोष्टी आपण टाकत असतो. तसंच मी हे स्लॅम बुक बनवते असं समज. मला ती नुपूर बिलकुल आवडत नाही आणि नुपूरला मी मल्हारच्या आयुष्यातून कायमचं दूर करणार आहे, त्यासाठी मी हे करते. काकू सांगते, तायडे मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. आता मी नुपूर आणि आशाच्या रूम बाहेरून ऐकून आली आहे की नुपूर ही एका वेगळ्या उद्देशाने या घरात आली आहे. मल्हारशी संसार करायचा आहे किंवा मल्हारबरोबर जगायचं आहे हा तिचा उद्देश नाही आहे, तर तिला काहीतरी वेगळंच करायचं आहे. मला तर खूप भीती वाटते आहे, काय करायचं? तायडी काही बोलतच नाही आणि रेवती मावशी सांगते, मल्हार तिच्या प्रेमात वेडा झाला आहे, पण ती नुपूर आहे ना अपशकुनी आहे, अपशकुनी. तिच्या पत्रिकेत दोष आहे आणि म्हणूनच मी म्हणत होते या लग्नाला माझा नकार होता, पण तुम्ही कुणीच माझं ऐकलं नाही आणि मल्हारचं त्या नुपूरशी लग्न लावून दिलं. आणि लग्न झाल्यावरच काय काय घडलं हे तुला माहिती आहे ना. आणि मला तर आतासुद्धा खूप भीती वाटते आहे की नेमकं काय होईल, कसं होईल. त्यामुळे तायडे आता तूच ती एक व्यक्ती आहे जी नुपूरला या घराबाहेर काढू शकते. तायडी म्हणते, काकू तू नको काळजी करू, मी त्या दोघांना एकत्र संसार करू देणार नाही. नुपूरला मल्हारचा फायदा मिळू देणार नाही आणि त्याला आपल्यापासून दूरही जाऊ देणार नाही. तर रेवती मावशी म्हणते, तुला माहिती आहे ना मी मल्हारवर किती प्रेम करते, मल्हारपासून दूर नाही जाऊ शकत. मी त्याला धमकी दिली होती की जर नुपूरला तू या घरात आणलं तर मी हे घर सोडून निघून जाईल, जियालाही घेऊन जाईल, पण मी असं नाही करू शकत. त्यामुळे आता मी फक्त तुझ्यावरच अवलंबून आहे. माझी भिस्त तुझ्यावरच आहे की तू नक्कीच त्या मल्हारला आणि नुपूरला एकमेकांपासून दूर करशील, नुपूरला या घरातून बाहेर काढशील. रेवती मावशीला तायडी समजावून सांगते, काकू तू नको टेन्शन घेऊ, आता तू फक्त वाट पाहत राहा की मी त्या नुपूरला मल्हारपासून कसं वेगळं करते, या घरातून बाहेर काढते. असं म्हणून तायडी मल्हार आणि नुपूरचा एक फोटो मधोमध कापते, मल्हार आणि नुपूरला एकमेकांपासून वेगळं करते. पण हे पाहून रेवती मावशीला खूप आनंद होतो आणि रेवती मावशी म्हणते, खरंच तायडे तुझ्याशी बोलून ना मला खूप भारी वाटलं, नाहीतर मला टेन्शन आलं होतं की पुढे काय होणार. तायडी म्हणते, तू आहे ना टेन्शन घेऊ नको, जा निवांत जाऊन झोप. रेवती मावशी निघून गेल्यावर तायडी पुन्हा एकदा कात्रीने करा एक फोटो कापते आणि म्हणते, नुपूर तुला माहीत नाही आहे तू कुणाशी पंगा घेतलाय? तायडी आहे मी, तायडी. जेवढा तुझा जन्म नाही झाला ना, जेवढं तुझं वय नाही ना, तेवढ्या लोकांना मी संपवलंय. असा विचार करून तायडी खुश होते, पण कोणत्याही परिस्थितीत नुपूरला घराबाहेर काढायचं असाच तिचा विचार असतो. आणि मग पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि मल्हारच्या घरी तायडी ही चक्क किचनमध्ये येऊन चहा बनवत असते. तिचं चहा बनवणं सुरूच असतं आणि चहा बनवता बनवता तिला एक आल्याचा तुकडा दिसतो आणि ती काहीतरी विचार करते आणि हा आल्याचा तुकडा या चहामध्ये टाकते. आता तिने तो असाच टाकलाय चवीसाठी की तिचं काहीतरी रहस्य आहे हे पुढे आपल्याला कळेल. तायडी मस्त गरमागरम चहा बनवत असते आणि संपूर्ण घरभर चहाचा सुगंध दरवळत असतो. तायडी चहाला उकळी येण्याची वाट पाहते, चहा उकळतो, मग ती कपमध्ये चहा भरते आणि तेवढ्यात तायडीचा बाप तेथे येतो किचनमध्ये आणि विचारतो, तायडे तू येथे काय करतीयेस? तर तायडी म्हणते, चहा बनवायला आले होते. बाबा म्हणतात, अरे वा. आणि बाबा हा चहाचा ग्लास हातात घेतात. तर तायडी म्हणते, नाही नाही नाही, हा चहा तुमच्यासाठी नाही आहे. उभ्या जन्मात कधी तुम्ही माझ्या हातचा चहा प्यायला का? तायडीचा बाप म्हणतो, नाही. तायडी म्हणते, तेच तर, मग आता तरी कशाला पिताय? हा चहा एखाद्या स्पेशल व्यक्तीसाठी आहे. असं म्हणून तायडी चहा बाहेर घेऊन येते. तर नुपूर ही आधीच आपल्या गार्डनमधील विविध फुलं तोडत असते. त्याच वेळेस नुपूर मागे वळून पाहते. तायडी आणि नुपूरची नजरानजर होते, पण दोघींनाही एकमेकींचा खूप राग आलेला असतो. त्यामुळे नुपूर नजर चोरून घेते आणि तायडीसुद्धा सोफ्यावर जाऊन बसते.
नुपूर तायडीशी काही न बोलता घरात जात असते. तेवढ्यात तायडी ही नुपूरला म्हणते गुड मॉर्निंग आणि मग नुपूर तिच्याकडे पाहत असते. तिच्या जवळ येते. तायडी म्हणते काय ग नुपूर, तुझा या घरात आज पहिला दिवस आहे ना, मग आजपासूनच कामाला लागलीस का? नुपूर म्हणते नाही, असं काही नाही आहे. तायडी तिला विचारते चहा घेणार का, पण नुपूर नकारार्थी मान डोलावते. तायडी चहाचा कप हातात घेते आणि विचारते तुला माहिती आहे का या चहाच्या कपाची किंमत किती आहे? नुपूर चिडून म्हणते मी कपाची किंमत पाहून चहा पित नाही. तायडी म्हणते ठीक आहे, तू ज्या रूममध्ये राहतेस ना त्या रूममधलं फर्निचर कुठून इम्पोर्ट करून आणलंय ते तरी माहिती आहे का? नुपूर म्हणते नाही. तर तायडी तिला ठणकावून सांगते मी तुला हे प्रश्न विचारले कारण तू याच गोष्टींसाठी पैसा, संपत्ती, समृद्धी, ऐश्वराम याच गोष्टींसाठी मल्हारशी प्रेमाचं नाटक केलं आणि या घरात त्याची बायको बनून आली आहे. तुमच्या लोकांसाठी आहे ना इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे, कदाचित तुला माहीत नसेल. गोल्ड डिगर. गोल्ड डिगर म्हणजे अशी एखादी व्यक्ती जी पैशांसाठी काहीही करू शकते आणि तू तेच केलंय. पैशांसाठी तू मल्हारशी लग्न केलंय. नुपूरला खूप राग येतो आणि इकडे जिया ही मल्हारच्या रूममध्ये येते. मल्हार अजूनही झोपलेला असतो आणि जिया एक मोठ्या भोंगा घेऊन त्याच्या कानात ओरडते उठा उठा गुड मॉर्निंग. मल्हार खडबडून जागा होतो आणि म्हणतो काय जिया, घाबरलो ना मी? तर जिया म्हणते बस बस, माहिती आहे. असा कसा घाबरतोस तू? लहानपणी तर कधी घाबरत नव्हता, आता बरा घाबरतो. तर मल्हार विचारतो बोल कशासाठी आली आहे? तर जिया विचारते मग काय वहिनीची स्वप्न पाहून झाली की नाही? नुपूरची स्वप्न पाहत होता ना? तर मल्हार खूप लाजतो आणि जिया त्याला सांगते मला सुद्धा आहे ना एक स्वप्न पडलं होतं, मी एक रील बघितली होती. मल्हार विचारतो कोणती रील? तर जिया सांगते अरे ते लग्न झाल्यानंतर नाही का काहीतरी करतात विधी, खूप छान असतो, ते आरशात सुनेचं तोंड पाहतात. हो, मूक सून. तर मल्हार हसून म्हणतो अगबाई मूक सून नाही, सून मूक. तर जिया म्हणते एकच येते, मूक सून काय सून मूक काय, फक्त एक शब्द मागचा पुढे झाला. तर मल्हार म्हणतो ठीक आहे याजी. जिया विचारते काय? तर मल्हार सांगतो याजी. जियाचं उलटं याजी. आता तूच म्हणाली ना इकडचा एक शब्द इकडे तिकडे झालं तर काय होत नाही. जिया म्हणते व्हेरी स्मार्ट. मल्हार म्हणतो चल जा आता, मला सुद्धा आवरू दे, आपण हे सगळे विधी करूया. तर जिया म्हणते हो, सुनमुख करायचात, पण ते तांदळावर अंगठीने नाव लिहिणं, मग अजून काही असेल ते सगळे विधी आपण करूया, खूप मजा येईल. मला म्हणतो ठीक आहे, आता मला फ्रेश होऊ दे, तू जा. आणि जिया ही रूमच्या बाहेर निघून जाते, पण जाताना सुद्धा मल्हारला चिडवते, त्यामुळे मल्हार तिला उशी फेकून मारतो. खरंच या मालिकेमध्ये जिया हे सगळ्यांचं फेवरेट आणि सगळ्यात भारी कॅरेक्टर आहे. आणि इकडे नुपूर ही तायडीला ठणकावून सांगते कसं आहे ना मॅडम, आपण स्वतः जसे असतो ना त्याच चष्माने आपण संपूर्ण जगाला पाहत असतो. तुम्हाला मी गोल्ड डिगर वाटतीये, पण मला नाही तसं वाटत. तुम्ही ना मला ओळखण्यात चुकले आहात, कारण तुम्ही स्वतः गोल्ड डिगर आहात, त्यामुळे मी तुम्हाला ती वाटतीये. तायडी म्हणते अरे वा, खरंच? म्हणजे तू मल्हारची संपत्ती, मल्हारची प्रॉपर्टी पाहून इथे नाही आली आहे, मग काय पाहून आली? तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा जीव घेणाऱ्या खुन्याची बायको बनून या घरात तू आली आहे, याचा तुला अभिमान वाटतोय का? हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. तायडी विचारते बोल ना, या घरात येण्यामागे तुझा उद्देश काय होता? तुझा आफ्टर थॉट काय होता? तुला असं का वाटलं की मी या घरची सून म्हणून या घरात यावी? सांग बरं, सांग लवकर. नुपूरला खूप राग येतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. मल्हार आणि नुपूर आता दोघे एकाच छताखाली आहेत आणि मल्हारने ठरवलं आहे की नुपूरला इम्प्रेस करायचं, त्यामुळे हा आजचा एपिसोड पाहायला मजा आली. त्यात तायडीचा जो जळफाट झाला, तायडीने जी जाळपोळ केली, ते सगळं पाहूनसुद्धा खूप भारी वाटलं. तायडीची ॲक्टिंगसुद्धा एक नेक्स्ट लेवलच असते. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तुझ्या सोबतीने या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मल्हार आणि नुपूरच्या लग्नानंतरची रिसेप्शन पार्टी घरी ठेवलेली असेल. खूप सारे पाहुणे आलेले असतील आणि मग तायडी तिच्या बापाच्या सहाय्याने चक्क नुपूरचं जे ड्रिंक असेल त्या ड्रिंकमध्ये विषारी औषध मिसळणार, म्हणजे ते गुंगीचं औषध असेल. आणि तायडी आपल्या बापाला म्हणेल बाबा आता तुम्ही पाहतच राहा, या लॅविश पार्टीमध्ये मी त्या नुपूरची खरी लायकी कशी दाखवते ते. आणि
ह्या मिक्स केलेलं ज्यूस चक्क नुपूर पिणार आणि नुपूरला नशा चढेल. नुपूर ही मल्हारला म्हणेल, मल्हार सर मला डान्स करायचा आहे. मल्हारला सुद्धा आश्चर्य वाटणार. मल्हार म्हणेल, नुपूर सावर स्वतःला. पण नुपूर काही सावरणार नाही आणि नुपूर चक्क म्युझिक लावायला सांगणार आणि सगळ्यांसमोर पार्टीमध्ये डान्स सुरू करेल. त्यामुळे तायडीला आनंद होईल की हिचं चांगलंच माकड झालंय. पण नुपूर खरं की खोटं काय माहीत नाही, पण चक्क तायडीच्या सणसणीत मुस्काटात मारते, तिचं थोबाडच फोडते. त्यामुळे तायडीला जबर धक्का बसतो की कुणीतरी माझ्या थोबाडीत मारली आणि ते सुद्धा नुपूरने. मग नुपूरने हे जाणून बुजून केलं किंवा जाणीवपूर्वक केलं किंवा तिच्याकडून अनावधानाने झालं, पण ती नशेते त्यामुळे ती काही करू शकते. हा बेनिफिट ऑफ डाऊट तिला मिळेल आणि ती वाचेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.